रुपयांचा पारितोषिक. अनिकेतला 3000 रुपयांचा पारितोषिक आपण देऊया. करण दादा जरा एक मिनिट. अरे जीवलग जीवाचा आमचा करण दादा, जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा आमचा करण दादा, जीवलग जीवाचा. अरे जीवलग जीवाचा आमचा अमर महेश, जीवलग जीवाचा. धन्यवाद. फायनल चालू करायची आता. फायनल चालू करूया. फायनल मॅच जिंकली तर अजय पाटील यांच्याकडे 5,000 रुपयांनी, प्रत्येक षटकाराला 500 रुपये. मटाडी संघाला पण पाहिलं तर जेव्हा ते बॅटिंगला येतील विकेट हॅट्रिक साठी सुद्धा कॅश प्राइज आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय लक्ष्मणच्या बॅट मधनं पुष्पक ठाकूर यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. माताडीचा गोलंदाजांना काही सन्मान आहेत आणि त्यानंतर आपण एक लकी ड्रॉ करू आणि त्यानंतर या मॅचला अर्थातच सुरुवात झालेली आहे. आज मटाडी संघाने फायनल जिंकली तर 2100 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे. राहुल पाटील यांच्याकडनं बघा, मटाडी संघाने फायनल जिंकली तर 2100 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज आणि अजय पाटील यांच्याकडनं 5000 रुपये जर फायनल जिंकली तर. पहिल्याच बॉलवरती 3 धावा आल्यात. सेकंडला मनोहर, शिट्टी वाजू नका बॉल रिलीज करताना. डान्सर एक ड्रॉ आपण करतोय. आजच्या रजनीचा दुसरा ड्रॉ कुमारी जिज्ञासा पावशे ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या शुभेच्छा आपण करूयात. पाहूयात आजच्या रजनीचा दुसरा भाग्यवान विजेता कोण असेल ज्याला आपण देणार आहोत कूलर. चला. आणि मटाडी संघाने जर फायनल जिंकली तर उमेश पाटील यांच्याकडनं एकविरा ट्रिप. दुसरा भाग्यवान विजेता ज्याला आपण कूलर देणार आहोत. केतन मात्रे आपण व्यासपीठावर या. केतन मात्रे, फटका चांगला आहे, मनोहरच्या बॅट मधून येतोय चौकार. ज्या मनोहरच्या बॅट मधून आपण या स्पर्धेमध्ये अर्धशतक सुद्धा पाहिलेलं आहे तोच मनोहर भोईरच्या बॅट मधून येतोय. कुपन नंबर 285 मनीष ठाकरे पाली. 285 285 उपस्थित असाल तर लगेचच या. 2 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे. आणि केतन मात्रेला विनंती असेल पण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. भारताचा बायकर मॅन ज्याच्या नावावरती 37 बाईक आणि आताच दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये 6वी 4 व्हीलर कार ज्याने जिंकली. याचा आयकॉन म्हणून सुद्धा भरपूर मागणी असते केतनला. 7 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिंट्या जोशी, निलेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे आणि त्यानंतर आता केतन म्हात्रेची चर्चा आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऋतिक पाटील सुद्धा चर्चा आहे आता वडवली बी. सध्या ऋतिक आणि केतनची चर्चा भरपूर आहे. प्राइस एकदाच अनाउन्समेंट होईल आयोजकांनी सूचना केली. हा चेंडू शॉर्ट कव्हरला सिंगल मेल. आठ धावा धापलकरती लागल्यात. 40+ ची फायनल तुम्हाला पाहायला मिळते. माटाडी विरुद्ध नारिवली 40+. शेवटचा 1 मिनिट असेल. कुपन नंबर 285 मनीष ठाकरे पाली. यानंतर पुढचा ड्रॉ करण्यात येईल. हा कुपन बाद केला जाईल. राणी धाब्याचे मालक जयेंद्र शेठ पाटील यांचं आगमन झाले ज्यांच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. या दरम्यान येतोय चौकार. विकेट हॅट्रिक साठी 6000 रुपये मटाडी संघाला. वैभव पाटील, राजाराम पाटील, राजन पाटील, वैभव पाटील आणि अमोल पाटील. जयगाव देवी क्रिकेट संघ बिचिरडून आहे हो एक नंबर. जयगाव देवी क्रिकेट संघ बिचिरडून आहे हो एक नंबर. आलेत प्रेक्षक आलेत मला वाटतं ना. घाई नका करू. चला काढा. चला आपण पुढचा ड्रॉ करूयात. हाई चेंडू उंच गेलाय. लक्ष्मणची विकेट धोक्यात आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय. पहिला धक्का नारिवलीला आणि कुपन देखील नारिवलीचं आहे. कुपन नंबर 268 अर्जुन गोरपेकर पुन्हा नाहीये गो भेटा.
बोरीला बोर पिकलाय तुला बघून मी तुला बोरीला बोर पिकलाय तुला बघून मी बोरीला बोर पिकलाय तुला बघून बोरीला बोर पिकलाय तुला बघून सोडू तुझ्या व पिरम झालाय लपू जपून मना ये गो भेटाय सोडू तुझ्या व पिरम झालाय लपू जपून मना ये गो भेटाय. हा ते ऍक्सेप्ट करा. मॅच खेळायला जा लगेच. 268. पडदा खेचू नका प्रेक्षक माईबाप, थोडं सहकार्य करा. पडदा खेचून काय भेटेल? रॅलिंग खेचा अंगावर. अक्षयजी पाटील सोनारपाड यांना विनंती असेल आपण मंचावरती सुस्वागतम. प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहे, मात्र थोडं सहकार्य करा प्लीज. आयोजक सूचना करतायत. पडदा या स्पर्धेची शान आहे. 12 वरती पहिला धक्का. नवीन फलंदाज गोलंदाज मंगेश शिलार आहेत. राजू काटे आलेत बॅटिंग करण्यासाठी. राजू काटे आणि सेकंडला मनोहर आहेत. 4 ओव्हरची फायनल मॅच नारिवली विरुद्ध. नारिवली सुद्धा याच क्रीडांगणामध्ये बघा रेग्युलरची स्पर्धा आली होती शेड्यूल संघाची. मला आठवते तेव्हाही ट्रॉफी घेऊन गेले होते. म्हणजे मैदान शेड्यूल संघालाही लकी आहे, मटाडी संघालाही लकी आहे. मतलब बघा दोन्ही संघ फायनल मॅच खेळत आहेत. एकच धाव मिळाली. राजू काटेकडे स्ट्राईक आता पाहायला मिळते. धावसंख्या 13 वरती. राणी डब्याचे प्रोप्रायटर उद्योगपती जयेंद्र शेठ पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला नारिवलीच्या फलंदाजांना 500 रुपयांचं पारितोषिक असेल. त्याचबरोबर वैभवदादा ठक्कर यांना विनंती असेल मंचावरती आपले सहर्ष स्वागत सुस्वागतम. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर बघा जीत भोईर सुद्धा सामना एन्जॉय करतायत. मागची मॅच थोडीशी रफ अँड टफ झाली होती. किरणने अक्षरशः ती मॅच खेचून काढली आणि शेवटच्या बॉलवरती अविनाशने चौकार मारला. मध्ये तिथे फिल्डर ठेवला होता आणि गेतने त्याचा आधीच ऑलरेडी पाय स्किट झाला, कदाचित झेलही झाला असता. राजू काटेसाठी हा बॉल वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. मंगेश माटाडी संघाने जबरदस्त इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये. माटाडी 40+ संघाने, नारिवली 40+ संघाने चांगला खेळ केलेला आहे. बाईच्या स्वरूपात त्यांना पुढे वाटचाल मिळाली. यानंतर फायनल मॅच, ज्या मॅचची सर्वांनाच आतुरता असते, सोनारपाडा विरुद्ध वाकलान. रतनबुवा पाडे स्मृती चषक मध्ये सुद्धा सेमी फायनलची मॅच झाली होती. वाकलान विरुद्ध सोनारपाडा फायनल मॅच. कीबोर्ड वाजतंय छान, ढोलकीना पॅड क्रमवारगन कीबोर्ड वाजतंय छान. हे निखिल मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतंय आय आय रागी बँड. निखिल मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतंय रागाई बँड. निखिल मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतंय आई 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 रागाई बँड. 17 धावा झाल्यात नारिवली 40+ संघाचे. आपण पाहतोय प्रत्येक षटकाराला आपण बघतो जयेंद्र शेठ पाटील राणी धाब्याचे मालक, त्यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आहेत. आणि श्रद्धांजली चषक स्पर्धा तुम्ही संपन्न पाहिली पहिल्याच पर्वामध्ये. आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार, त्या स्पर्धेचे जनक, त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जयेंद्र शेठ पाटील, ज्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहायला मिळाली. संपूर्ण कौदुक क्रिकेट संघ नारिवली रेग्युलर आणि 40+च्या माध्यमातून 18 धावा धापलकावरती लागल्यात. पहिल्याच पर्वामध्ये ती स्पर्धा चर्चेत राहिली. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला पिंट्या जोशी आपल्याला साडी सुद्धा पाहायला मिळाली. त्या स्पर्धेत एक नवीन संकल्पना जयेंद्र शेठ पाटील यांची. आणि इथे मात्र स्वीटचा बॉक्स दिला जातोय. ही वेगळी संकल्पना आहे. म्हणजे 40+ असो रेग्युलर असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच केलं होतं. 18 वरती 1 अशी परिस्थिती. आणि आता भाग्यवान प्रेक्षकांसाठी कूलर सुद्धा आहेत. करण आपला कधी नंबर येणार कूलरला? लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. बोलिंग भारी कोणीला लागत त्याच्या नादी, कोणीला लागत त्याच्या नादी. टाकल्यावर आणि उडल्यावर बोल टाकल्यावर कॅच घेतल्यावर त्या पंचांनी गटवर केला. यो मंगेश दादा मताडीवाला रायगड ठाण्यात फेमस झाला. यो मंगेश दादा मताडीवाला रायगड ठाण्यात फेमस झाला. क्या बात आहे. मला म्हणजे मगाशी पडदा अमोल खेचत होते का मटाडीचे? नाही, अमोल काल खेळाडू कक्षामध्ये होते. आज बघा ना प्रेक्षकांमध्ये.
18 वरती दुसरा धक्का लागलाय. मनोहरची खेळी समाप्त झाली आहे. नारिवली 40+ संघाला लागणार दुसरा. मोहिली संघाचा मी उल्लेख करेल, त्यांनी खूप चांगला खेळ केलाय. तो संघ या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. 18 वरती 2 विकेट गेलेत. त्यानंतर रेग्युलरची मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. स्कायरा 11 सोनारपाडा विरुद्ध जीजी स्पोर्ट वाकलान. बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघ. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच ज्यांची चर्चा असते. जयदास शेलार साहेबांना विनंती असेल माटाडीचे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. हा चेंडू तुम्ही पाहतायत व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. गलीमध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळाली. क्या बात आहे, काय फिल्डिंग आहे बघा. प्रत्येक बॉल नंतर माटाडीचे प्रेक्षक त्यांचं प्रोत्साहन वाढवत आहेत. 19 धावा धापलकवती लागल्या. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 19 धावा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. मेगा फायनल स्कायरा 11 जीजी स्पोर्ट वाकलन आपण पाहतोय. सोनारपाडा विरुद्ध जीजी स्पोर्ट वाकलन. म्हणजे एका बाजूला अमर ठाकूर असतील स्कायरा 11. जयदास शेलार साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. माटाडी 40+ संघाचे खंदे समर्थक जयदास दादा शेलार यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. अमर ग्रामीण टेनिस बॉल. अमरने काय गोलंदाजी केली होती. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतन पाटील स्मृती चषक जीतने चांगली फाईट केली होती. सेमीफायनलची मॅच झाली होती आणि ते फायनलची मॅच होईल वाकलन विरुद्ध सोनारपाडा. हीच ते मॅचची वाट पाहत असतात आमचे लाडके क्रिकेट रसिक. आणि ती फायनल मॅच स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 ची 32 संघांमधनं मेगा फायनल मध्ये वाकलन विरुद्ध सोनारपाडा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 40+ चे 24 संघ खेळले, त्यातून मेगा फायनल मध्ये नारिवली आणि माटाडी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. बिंदास आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सचिन कडू असतील, मनोज पवार सर असतील, अरविंद म्हात्रे सर असतील वडवलीचे. तिन्ही पंचांनी खूप चांगली भूमिका राहिली आहे. त्यानंतर आमचे स्कोरर पिंट्या जोशी यांचंही कौतुक करेल. खूप चांगली स्कोरिंग त्यांनी या स्पर्धेमध्ये केली. त्यानंतर आमची संपूर्ण ओमसाई MTC स्पोर्ट या वाहिनीचं मी कौतुक करेल. रोशन सागर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं, ज्यांची प्रचंड मेहनत तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. आणि उद्यापासून उंबारलीची नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल 15 मार्च ते 19 मार्च. त्यामुळे उद्यापासून यायला विसरू नका उंबारलीच्या मैदानात. तिथे 40+ चे काही संघ पिंट्या जोशी आपल्याला पाहायला मिळतील आणि रेग्युलरचे संघ या संकल्पनेमध्ये ती स्पर्धा पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाने काय केलंय, चेंडूवर यायला हवं होतं आशीर्वादने. टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे. रानरची चोली पाड्याचा, रानरची चोली पाड्याचा, रानरची चोली पाड्याचा. अरे निखिल म्हात्रे नावाचा रानरची चोली पाड्याचा, रानरची चोली पाड्याचा, रानरची चोली पाड्याचा. फुलकीना पॅड रमोरगन चेकबोल वाजतय छान. फुलकीना पॅड रमोरगन कीबोर्ड वाजतय छान. निखिल म्हात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतय आई रगाई बँड. निखिल म्हात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतय आई रगाई बँड. सोनारपाड्याचे विश्वनाथ पाटील आणि भरत ठाकूर यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. भरत ठाकूर आपले हार्दिक स्वागत आणि विश्वनाथ पाटील. फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. एक धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. बॅकअप चांगले बघा. राजू काठेचा कॉल होता, तिसऱ्या धावेचा मात्र मिळणार नाहीये. गोलंदाजी करण्यासाठी बिंदास आलेत. बिंदासने या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग केली, बॉलिंग केली आणि आपलं मुख्य व्यासपीठ आता जयदास शेलार साहेबांचं आगमन झाले. त्यांनाही तुम्ही बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती. भरपूर संख्येने आपण पाहतोय कार्यसम्राट माजी उपसरपंच रामशेठ भोईर साहेबांना तुम्ही बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती. पंचवीस धावा झालेत. हा फटका चांगला आहे, बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. 29 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगती पदावर आहे. फायनल मॅच आहे, त्यामुळे 45-50 हे चांगलं टार्गेट असू शकतो. आणि बघा फलंदाज संदीप गोरपेकरच्या चर्चा नावाची त्यांच्या जाईल मैदानावर. चर्चा नावाची त्यांच्या जाईल मैदानावर. जयगाव देवी क्रिकेट संघ बिशिरडण आहे हो 1 नंबर. जयगाव देवी क्रिकेट संघ बिशिरडण आहे हो 1 नंबर. जयगाव देवी क्रिकेट संघ 33. दोन्ही कलाकार मला वाटतं शिडून गावातीलच आहेत. म्हणजे कलाकारांचा खजिना आहे शिडून गाव म्हणजे. डान्सर 33 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू टॅप केलाय शेवटच्या मोमेंटला. दोन्ही फलंदाज आता एकाच एंडला आहेत. थ्रो फेकी कुठे केली, घाई का केली.
यष्टीरक्षकाने घाई का केली? 33 धावा झालेल्या आहेत, अति घाई. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. मटाडी संघ बघा थोडीशी घाई दाखवते, कारण राजू काटे सुद्धा एक चांगला बॅटर आहे या टीमचा. अनेक मालिकावीरचे पुरस्कार त्याने त्याच्या करिअरमध्ये पटकवले आहेत. रेग्युलर क्रिकेट खेळत असताना पहिल्याच आपण पाहिलं 2009 दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सोन्याचं नाणं मिळालं होतं पिंट्या. त्यानंतर बाईक आल्या. 2010 मध्ये आपण संदेश पाटीलला पाहिलं बेतोडे. 2011 मध्ये सुधीर पाटीलचा मी उल्लेख करेल घारिवली. 2012 मध्ये निलेश म्हात्रे. वैभव ठक्कर यांच्याकडनं पारितोषिकाने सलग 3 चौकारांसाठी गावदेवी माझे स्वप्नात आली, स्वप्नात येऊन शिमला म्हणाली, संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही उभी तुझ्या पाठीशी हाय. धावा 39 झाल्यात. संदीप गोरपेकर बघा 7 बॉल मध्ये 21 वरती नाबाद आहे. राजू काटे 3 बॉल 5. 39 धावा झाल्या. चला टॉस साठी उपस्थित राहायचे दोन्ही कॅप्टन. स्कायरा 11, RM 11 सोनारपाडा अमर ठाकूर आणि जीजी स्पोर्ट गावदेवी गजानन स्पोर्ट वाकलन टीमचे कॅप्टन आपल्याला उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. धावा 39 झाल्यात. 2012 मध्ये पिंट्या जोशी बेस्ट बॉलर होते, त्यांनाही ऍक्टिवा मिळाली होती. 4 व्हीलर कार 2012 मध्ये आपण मिळाली. नॅनो कार आपल्याला पाहायला मिळाली, ती निलेश म्हात्रे यांना मिळाली होती. 39 धावा झाल्या. या स्पर्धेत सुद्धा मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळते. ती बाईक आम्हाला पुरस्कृत केली आपले सर्वांचे लाडके श्री उदय मारुती पावशे, उद्योजक शिलगाव आणि ॲडव्होकेट सुवर्णताई उदय पावशे, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक आणि बघायची ते बाईक आज कोण घेऊन जाईल, कोणता खेळाडू असेल. 32 ग्रामीण संघांमधनं 4 संघ आहेत. मोठी देसाई, दिवा, सोनारपाडा, वाकलान. हा चेंडू फटका चांगला आहे बघा. लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, मात्र चेंडू मगाशीच मी उल्लेख केला राजू काटे चांगला बॅटर आहे, त्याला रनआउटची संधी मिळाली. असा नियोजन पाहिलंच नाही हो कधी. असा नियोजन पाहिलंच नाही हो कधी. या शिडून बी संघाचा नाद नाही केला कुणी. 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 43 धावा झाल्यात. वैभव ठक्कर यांच्याकडनं सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, 1,500 रुपये. आणि राणी धाब्याचे मालक आपण पाहतोय जयेंद्र शेठ पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये नारिवली संघाला. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि चेंडूला पाठवून दिलंय. मिड विकेटच्या वरून राजू काटे ऑन फायर, सिक्सर. जयगाव देवी क्रिकेट संघाचा नाद न केला कुणी. जयगाव देवी क्रिकेट संघाचा नाद न केला कुणी. जयगाव देवी क्रिकेट संघाचा नाद नाही केला कुणी. जयगाव देवी क्रिकेट संघाचा नाद नाही केला कुणी. या शून्य बी संघाचा नाद नाही केला कुणी. या शून्य बी संघाचा नाद नाही केला कुणी. षटकाराचे सायने बघा 49. नाच खऱ्या अर्थाने आनंद असेल मच्छिंद्र पाटील आणि चेतन विष्णू पाटील. नंदू संते साहेबांचं आगमन झाले घारिवलीचे, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नंदू संते साहेब खास घारिवलीवर इथे उपस्थित राहिले त्या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी. हाही फटका चांगला आहे बघा. लॉंग ऑफचे इशारे खेळतायत. मिस फिल्डिंग झाली का बघायचंय. नाही 2 धावा तर मिळालेत. मनोज सर 2 धावा. ओके नाही राजू काटे सांगू दे चेक करा म्हणून आम्ही विचारलं. 50 कंप्लीट. 51 धावा. धापाल कधी एकदा जोरदार टाळ्या होत्या. फायनल मॅच मध्ये नारिवली संघाच्या 51 धावा धापाल कधी लागल्या आहेत. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक. तशी स्ट्राईक नाहीये लक्षात घ्या. फलंदाज बादही नसेल. बॉल डॉट असेल. 40 प्लसचे जे नियम आहे तेच तुम्हाला फॉलो.
वाईड आहे. ओके, तशी स्ट्राईक चेंज नाहीये, लक्षात घ्या. 52 धावा झाल्यात. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच नारिवली संघ चॅम्पियन झाला तर नक्कीच जयेंद्रदादा पाटील यांच्याकडे मेजवानी असेल. नेहमीच या संघावरती बक्षिसांचा वर्षाव करतात. आमचे रामशेठ भोईर असतील, जयेंद्र पाटील यांचा मी उल्लेख करेल, परेश ठक्कर यांचा मी उल्लेख करेन. 2 धावा इथे मिळाल्या आणि वैभव ठक्कर यांनी पारितोषिक लावले बघा. 54 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गालवीचे संते साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. 40 प्लसचे चांगले खेळाडू सुद्धा आहेत. यस, यानंतर रेग्युलरची फायनल आहे. कल्याण डोंबिवलीचे 2 ग्रेट रायव्हल्स समोरासमोर असतील. जीजी स्पोर्ट्स वाकण आणि स्कायरा 11 सोनारपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी रिपोर्ट करा. 2 धावा बघा राजू काटे आणि धावा झाल्या त्या अब तक 56. स्कोर भरपूर कमी होता. पिंटे जोशी आम्हाला सांगतायत 2 ओव्हरमध्ये फक्त 19 होत्या. 3ऱ्या ओव्हरमध्ये 20 आल्या आणि या ओव्हरमध्ये 17 आतापर्यंत आल्यात. म्हणजे धावाचा ग्राफ वाढलाय नारिवली 40 प्लस संघ. कारण नारिवली संघ जेव्हा जेव्हा आझाद मैदानात आलेत ट्रॉफी घेऊनच जातात. ते ही खासियत आहे टीमची. आणि मटाडी संघाचाही तोच इतिहास आहे. रेग्युलर संघ सुद्धा जेव्हा खेळतो शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली, शेवट गोड केलं राजू काटेने. 3ऱ्या षटकात 20 आणि 4थ्या षटकात 21. तुझी काढीन मी पालखी दर वर्षाचे वर्षाला. नंदू संते यांचा आम्ही आई सत्कार गाव करत देवी आहोत. माते गाव शिडून संघाला. आई गाव देवी माते गाव शिडून ती संघाला. आई गाव देवी माते आई गाव देवी माते टाटा मटन गोळी तुझी काढीन मी पालखी. टाटा मटन गोळी तुझी काढीन मी पालखी दर वर्षाचे वर्षाला. आपल्या शुभ असलेल्या जयदास शेलार यांचे सत्कार करायचे माटाडी. या जयदास शेलार आपले सत्कार रवींद्र पाटील यांच्या शुभ असते. या कारण AK-47 कुठे आहेत? AK-47 दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले जातील. बाबू सा मॅन फ्रॉम देवी सापाडा. राहुल पाटील यांच्याकडे प्रत्येक षटकाराला 1000 रुपये माटाडी संघाटी. राहुल पाटील आणि मॅच जिंकली तर 2100 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा आहे. 60 झालेत, 61 चेस करायचे. मात्र माटाडी संघाची बॅटिंग चांगली आहे. जर मंगेश आणि आशीर्वाद जर मैदानात थांबले तर 61 सुद्धा चेस होतील, लक्षात घ्या. ओटूकरण भरत ठाकूर यांचा सन्मान होत असताना आपल्या मुख्य व्यासपीठावरती सोनारपाड्याचे एक लेजंड क्रिकेटर आमचे मित्र विराज ठाकूर, चिराज ठाकूर यांचे पिताश्री. या आपण टॉस कडे जाऊयात. कल्याण डोंबिवली क्रिकेटचे 2 ग्रेट रायव्हल्स खेळतील. स्वर्गीय रतनबुवा पाटील, स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकाची फायनल. स्कायरा 11 सोनारपाडा, अमर ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला जीजी स्पोर्ट्स वाकणचे कॅप्टन जीत भोईर. विश्वनाथ दादा पाटील यांच्या शुभेच्छा आपण टॉस करतोय. माली उतरला घाटातून तो माली उतरला घाटातून. माली आलीला मल्याला घातलं दुकान. माली आला वयांच्या घरी माझ्या वरचे मजल्यावरी. थँक्यू निखिल दादा माद्रे. अमर टॉस जिंकलाय. फायनल मध्ये खेळायचं. या सीझन मध्ये वाकन्स अगेन्स्ट किती मॅचेस झाल्यात? बहुतेक 4 झाल्यात वाटतं. येस राईट, 4 झालेले आहेत. किती जिंकलात तुम्ही? आम्ही 2 तर आठवतात मला जिंकलेल्या. एक सेमीफायनल आणि एक फायनलला पहिली टुर्नामेंट होती. नंतर वाकल्याने वाटतं 1 का 2 जिंकलं वाटतं काय.
वाखंड आणि सोनारपाडा आहे दोन्ही संघ कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट खेळतात. भिवंडी असेल रायगडाचं क्रिकेट ग्रामीण फॉर्मॅटमध्ये मोठमोठ्या स्पर्धा आजवर खेळलेल्या आहेत आणि दोन्ही संघांचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती मी प्रेक्षकांना बघितलं. जवळपास 1 वाजत आलाय आणि या शिडोनच्या आझाद मैदानावरती देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. काय म्हणशील तुझ्या प्रेक्षकांविषयी? नक्कीच प्रेक्षक सोनारपाडा आणि वाकलन संघाची मॅच बघायला खूप आतुर असतात, कारण की आता पण दिवाळी वाकलन जेव्हा झाली तेव्हा सर्व बोलत होते की वाकलन जिंकू जाणे आणि सोनारपाडा वाकलन होऊ ते मॅच बघायला मजा येईल. टॉस जिंकला डिसिजन काय? फिल्डिंग. शुभेच्छा असतील तुला या मॅचसाठी. बॅटिंग करायचे, टॉस इम्पॉर्टंट होता? नाही, टॉस तेवढं काय इम्पॉर्टंट नव्हतं, कारण मी पण कन्फ्यूज होतो की काय करायचं आहे नेमका, बॅटिंग करू की फिल्डिंग करू. टॉस हरला हरकत नाही, कारण डबल माइंड होतं माझं. या सीझनमध्ये वाखणचा खेळ थोडासा अप अँड डाऊन्स आम्ही बघितलेला बऱ्याच वेळेला. बऱ्याचशा स्पर्धांमधून बाहेरचा रस्ता पुन्हा तो दिसला. त्याचं कारण की बऱ्याचशा मॅचेसमध्ये पराभव पत्करावा लागला. क्रिकेट आहे, अप अँड डाऊन्स होतच राहतात. जीत बोरने बरेचसे ऊन पावसाळे बघितलेले गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेट खेळत असताना. सध्याचा संघ, यंदाचा परफॉर्मन्स काय म्हणशील? परफॉर्मन्स ठीक आहे, कुठेतरी थोडासा ढासळत पण आहे, पण त्यापेक्षा मी म्हणेन की ज्या इतर टीमा आहेत त्या खूप छान खेळत चालल्यात आणि नवीन नवीन यंगस्टर येत चालल्यात प्रत्येक टीममध्ये. तर त्या टीम चांगल्या झाल्यात, त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की वाकलन संघाचा सुद्धा खेळ कुठेतरी खराब होत आहे. खराब पण थोडाफार होतो आहे, पण चांगला पण बऱ्यापैकी होत आहे. बॅटिंग करायचे, किती धावा पुरेशा असतील, कम्फर्टेबल असतील त्या धावासंख्या डिफेंड करत असताना? बघूया, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण सोनारपाडा संघ बलाढ्य संघ आहे, त्याला जास्तीत जास्त धावा ठेवावं लागतील त्यांच्यासमोर. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. मंडळी, ऑन गोईंग देखील 40+ फॉर्मॅटची मॅच सुरू आहे, फायनल. मात्र यानंतर वाखन विरुद्ध सोनारपाडा रेग्युलर फॉर्मॅट स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 शिरडोनची फाइनल. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. थैंक यू. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया अमर करण. देखिए क्राउड भी वही चाहते थे, दर्शक भी वही चाहते थे, अमर ने बोले, लेकिन उससे पहले देखिए 40+ का देखिए बड़ा मैच, देखिए फाइनल मुकाबला. देखिए यहाँ से कौस्तुभ दादा मात्र देखिए इनकी तरफ से हैट्रिक चौके छक्के, हर चौके छक्के के लिए तेच 500 रुपये. कुणाल शेठ जीवन पाटील यांच्याकडून पर 6 ला 1000 आणि लागोपाठ 3 षटकारांना 5000. कौस्तुभ दादा मात्र देखिए सिर्फ बिंदास के लिए देखिए खास करके यहाँ पर हर चौके छक्के के लिए 500 रुपया. वहीं देखिए बात करेंगे वैभव दादा टक्कर देखिए नारोली, इनकी तरफ से यहाँ पर हैट्रिक के लिए 1500. ओके. पुष्पकजी ठाकूर यांच्याकडून बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 3000 रुपयांचा पारितोषिक माताडी संघाला. रुपेश दादा पाटिल इनकी तरफ से हैट्रिक विकेट के लिए 2000 भाई. क्या बात है. सुनील दादा पाटिल देखिए हम देख सकते हैं यहाँ पर सीडोन ना. अब बहुत बढ़िया देखिए मैच. बात करेंगे टारगेट की, यहाँ से बड़ा टारगेट है यहाँ पर 61 देखिए 61 रनों का टारगेट से यहाँ पर. अब ये टारगेट देखते हैं कितना आसान बनेगा, कितना कठिन बनेगा. और खास करके बल्लेबाजी में देखिए बात करेंगे राजू काटे और उनका साथ जो यहाँ पर रहा संदीप गोरपेकर, राजू काटे. देखिए बात करेंगे बहुत बढ़िया. देखिए यहाँ से बात करेंगे हमारे जयेंद्र सिन्हा पाटिल साहब. देखिए बात करेंगे इस वक्त उपस्थित है देखिए नारोली, उनका भी स्वागत है यहाँ से. और बहुत सारा देखिए कैस्पर यहाँ पर आए हैं, लेकिन माताड़ी 40+ टीम के लिए यहाँ पर थोड़ा सा मुश्किल बनता हुआ यहाँ से शॉट ऑफ लेन रखा था, बाहर गेंद थोड़ा गति के साथ निकलता हुआ. आज देखिए बात करेंगे यहाँ से थोड़ा सा थोड़ा दोनों बैटर के बीच में देखिए आपस में चर्चा, क्राउड देखिए उनके बीच में भी चर्चा हो रहा होगा क्या स्वर्गीय रतन बट ट्रॉफी में जो दोनों टीमों के बीच में हुआ था मुकाबला सोनारपाड़ा वाकलन के बीच में, और फिर एक बार देखिए फाइनल पे आमना सामना. लेकिन उससे पहले देखिए माताड़ी 40+ टीम है, क्या इस मैच को बचा पाएंगे. यहाँ से थ्रो पड़ा अच्छा है, यहाँ से कंट्रोल में कितना थे देखिए. फील्डर की बात करेंगे संदीप गोरपेकर. देखिए बात करेंगे बल्लेबाजी में देखिए गेम चेंजर इनिंग था भाई. आज लेजेंड खिलाड़ी देखिए 40+ के खिलाड़ी के बता रहे हैं यहाँ से कि एक आशिक बनता है इसके से, एक लेजेंड बनता है रिस्क से. 4 ओवर में 61 का टारगेट रखा है, यानी बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कभी भी कम नहीं हो जाता है. पिंटिया जोशी सर देखिए बात करेंगे यहाँ से. क्या बात है. पिंटिया जोशी सर देखिए बात करेंगे. आज भी उन्हें याद है जब वो बल्लेबाजी कर रहे थे भाई. यहाँ से कमेंट्री की हमारी शुरुआत थी 2015-16 का मंजर था. यहाँ पर देखिए निराश रहेंगे. यहाँ पर पहला ओवर कंप्लीट है, 2 रन है, अभी 18 गेंद 59 की जरूरत है. हो जाइए, फायर मौका है यहाँ से. बहुत अच्छी आपने भी आज रंग भरी इस टूर्नामेंट में. 1 ओवर कंप्लीट है, 2 रन यहाँ पर बना है, कोई विकेट नहीं. यहाँ से अभी 18 गेंद देखिए 59 की जरूरत है. यहाँ से
सुनील दादा स्वागत वेलकम है आपका निश्चित रूप से। शायद 8-10 साल पहले मैं सीडोन में जब कमेंट्री की शुरुआत था, लेकिन से इस सीजन में देखिए बात करेंगे मचेंद्र सेठ विष्णु पाटिल सब देखिए बात करेंगे, चेतन विष्णु पाटिल सब देखिए पूरी देखिए बात करेंगे, गाँवदेवी क्रिकेट संघ स्वीडन बहुत देखिए बात करेंगे, स्वर्गीय रतन सेठ पाटिल स्मृति ट्रॉफी पूरी मैनेजमेंट देखिए हमारे रोहन दादा लीजिए, पेबो दादा लीजिए, बिल्कुल से स्काई राइला बन देखिए, बड़ी नाम आकाश दादा पाटिल, साहू दादा देखिए हम देख सकते हैं, चॉकलेट बॉय हमारे बहुत सारे देखिए यहाँ से मैनेजमेंट कमेटी यहाँ पर मौजूद हैं, सभी का तहे दिल से तारीफ करना चाहेंगे। एक अच्छा देखिए यहाँ पर आयोजन नियोजन देखिए, रात देखिए लगभग हम 1 के ऊपर देखिए हो चुके हैं, लेकिन क्राउड देखिए अभी भी खचाखच, क्योंकि अगला मुकाबला देखिएगा कहते ना कयामत से पहले। और चलिए भाई काम नहीं चलेगा इस तरह से, कहते ना इंसान पाउडर लगाते हैं नहाने के बाद है, यहाँ माताड़ी 40 प्लस टीम बाउंड्री कब लगाएंगे भाई, क्योंकि करंट रन रेट देखिए चल रहा है 2 का यहाँ पर है, और यहाँ पर देखिए 61 का टारगेट है। ऊट से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा। सही बताए पिंटिया सर, आपकी बल्लेबाजी में तभी हमने लाया था कि उतार दो वो चिड़िया जो रातों में खनकती है और दिखा दो वो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है। इनिंग के पीछे हमेशा देखिए विराट कोहली वो इनिंग खेलते हैं, आज भी देखिए वर्ल्ड कप में दिखाए, T20 में दिखाए, यहाँ से सरदर्द बने भाई ऑस्ट्रेलिया के लिए, पाकिस्तान के लिए। अब बैटर देखिए भाग कर यहाँ से तीसरा रन शायद कंप्लीट किया, अंपायर तीसरा रन कंप्लीट, 3 रन कंप्लीट है यहाँ से। सचिन खड़ू सर, मनोज पवार सर, उनके साथ देखिए हम देख सकते हैं यहाँ से अरविंद पाटिल सर देखिए यहाँ से। MTC लाइव का मैं सराहना करना चाहूंगा, सागर दादा पराठ, रोशन दादा देखिए उनके साथ उनके कैमरामैन का भी एक्सलेंट देखिए यहाँ से लाइव टेलीकास्ट 4 कैमरा से देखिए दिखा रहे हैं, ऑर्केस्ट्रा के पास पहुंच रहे हैं, क्राउड में पहुंच रहे हैं, लगातार यहाँ पर बॉल रन अपडेट दे रहे हैं यहाँ से। बहुत बढ़िया देखिए आपके मेहनत को सलाम है, और उन्होंने दिखा इस साल भी रायगढ़ लीजिए, बदलापुर लीजिए, डुम्बोली देखिए, मलंगढ़, और यहाँ पर देखिए सिंगल डबल से काम तो चलेगा, बातें नहीं बनेगी भाई। यहाँ से हर किसी को पता है कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से ना ले वो सफेद नहीं दिखेगा, सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए आपको मंजिल नहीं मिलेगा, क्योंकि कैंची पेड़ काट नहीं सकता है और कुल्हाड़ी बाल काट नहीं सकता है, और सिंगल डबल से काम चल नहीं सकता है। थोड़ा सर में कफन बांधना होगा, रिस्क लेना पड़ेगा। हाँ ये चलिए सर में कफन बांधना होगा, ऊंचाई तो ली है क्या लंबाई, ओ क्या बढ़िया कमाल क्या आज लिए देखिए यहाँ से। कहती ना जिंदगी में मेहनत इतना करो, किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। अरे भूषण पाटील आयोजक भारी, आयोजक भारी, प्रसाद पाटील आयोजक भारी, प्रसाद पाटील आयोजक भारी। अरे उपमाचा एक कानात नाही करायचा वाघाचा, आहे उपमाचा एक कानात नाही करायचा वाघाचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजले भूषण दादाचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजले प्रसाद दादाचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजले भूषण दादाचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजले प्रसाद दादाचा। तसेच या ठिकाणी नारिवली गावचे आमचे गायक अश्विन पाटील यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतो। वसंत दादा पाटिल क्या एनर्जी है भाई, आज रंगा को रंग में बदल दिया। रंगा भाई हो जाइए तैयार, तुन्ना तुन्ना। नारिवलीचे प्रसिद्ध गायक अश्विन दादा पाटील यांना विनंती असेल आपण मंचावर द्या, आपलं देखील सहर्ष स्वागत सुस्वागत। चलिए बहुत बढ़िया देखिए क्राउड भी झूम रहे हैं यहाँ पर, मैच भी देखिए अगला मुकाबला हाई वोल्टेज ड्रामा देखिए यहाँ से, और इंतजार में है यहाँ पर क्राउड है। कहते ना जहां सबका हिम्मत समाप्त होता है वहीं से इतिहास रचने वालों का शुरुआत होता है। अगला मैच, और उससे पहले देखते हैं यहाँ से ये चले मिस हिट कर बैठे, फील्डर दूर रह गए भाई, बैलेंस 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 कंट्रोल। देखिए वसंत दादा क्या बात है, क्या गर्मी है इनके अंदर। चलिए लगाइए ऑर्केस्ट्रा वाले यहाँ पर, बहुत वसंत दादा मुड़ में नहीं, एक गिन बचा है मुझे लगता है, शायद एक गिन है, ओवर कंप्लीट है ना यहाँ। थर्ड अंपायर देखिए यहाँ से चेक किया जा रहा है निश्चित रूप से। चलिए बहुत बढ़िया देखिए क्राउड देखिए अभी भी देखिए खचाखच यहाँ पर, बड़ी कामयाबी देखिए। कहते ना जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, CCTV पर नहीं। मचेंद्र सेठ विष्णु पाटिल साहब देखिए, चेतन विष्णु पाटिल साहब देखिए, पूरी मैनेजमेंट देखिए। रोहन दादा तारीफ करना चाहूंगा यहाँ पर आपके मैनेजमेंट की, आपके आयोजन नियोजन के देखिए। अंतिम नाइट
ऑर्केस्ट्रा देखिए गौदवी आईचा गदतई हो सोहला ना शिरडून गवसारा निघाला करगला गौदवी आईचा गदतई हो सोहला ना शिरडून गवसा निघाला करगला गौदवी आईचा गदतई हो सोहला ना शिरडून गवसारा निघाला करगला गौदवी आईचा गदतई हो सोहला ना शिरडून गवसारा निघाला करगला. हॅलो चलिए आखिरी गेंद में क्या था अंपायर यहाँ से रन था फिर डिलीवरी था लेकिन रन वहां पर था क्या एक रन था यहाँ से. चलिए एक रन अरविंद पाटिल सर देखिए बता रहे हैं थोड़ा बैटर सफल थे निश्चित रूप से. फिर डिलीवरी देखिए यहाँ से दिया गया हमारे रंगा देखिए वसंत दादा देखिए फायर एकदम से. चलिए टोटल की बात करेंगे. टोटल देखिए यहाँ से 12 रन बनाए. 12 रन बनाए लेकिन जहां पर 61 का टारगेट पीछा करना है. 2 ओवर कंप्लीट है. अभी 12 गेंद बचा है. थोड़ा कठिन है यहाँ से लेकिन नामुमकिन नहीं. जिस तरह अंधेरे के आगे सवेरा तो उसी तरह से सफलता के आगे देखिए उछाला रहते हैं. संदीप गोरपेकर देखिए यहाँ से बात करेंगे. वाइट देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से. बहुत बढ़िया देखिए इस टूर्नामेंट के जितनी भी हम जिक्र कर ले जितनी भी तारीफ कर ले यहाँ से कौस्तुभ माथे देखिए इनकी तरफ से बिंदास के लिए हर चौके चक्के के लिए 500 लेकिन 12 गेंद देखिए जहाँ पर 48 की अभी भी जरूरत है. तो ये चलिए आपका थोड़ा कठिन है. वाइट से देखिए रन आ रहा है. बिन पायल से बची घुंघरू छमछम 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 लेकिन ये झनकार देखिए यहाँ से मैच को जिताना बड़ा कठिन है. यहाँ से 12-47 अब नजरे निगाह सबकी अगले मैच के पर 12 गेंद 47. रिबू फिर से चेक करना चाहते हैं बॉलिंग वाली टीम. बॉलर ने देखिए यहाँ पर जो वाइड यहाँ पर अंपायर ने कॉल किए थे तो उन्होंने चैलेंज किया यहाँ पर अंपायर के ऊपर कि हम सेफ हैं. देखते हैं यहाँ से तीसरे अंपायर का डिसीजन है. अरविंद पाटिल सर बहुत ही आसान होता है जमीन पर मकान बना लेना लेकिन किसी के दिल में जगह बनाना इतना आसान नहीं होता है. अगला मैच देखिए केतन मात्रे दिखेंगे. पिंटा जोशी सर आप एक लेजेंड खिलाड़ी देखिए और केतन मात्रे देखिए सिर पे ठाणे डम्बोली पूरे देखिए टेनिस क्रिकेट के हिस्ट्री में इतिहास में भलाई देखिए बंदा कुछ मैच से खामोश है. वाइड है जो अंपायर कॉल था वही रहा. रिव्यू अनसक्सेसफुल रहा. और अगला मैच बड़ा मैच का देखते हैं. एक बड़ा टक्कर रहेगा. एक तरफ बाहुबली अहमद ठाकुर रहेंगे दूसरी तरफ केतन रहेंगे. एक तरफ उद्देश्य रहेंगे गेंदबाजी में योगेश पाटिल है. और ये चलिए खिंचकर मारा यहाँ से 2 फील्डर के बीच से आता हुआ 4 रन. अरे करण कालन कॉमेंटेटरचा नाव लय गाजला. करण कालन कॉमेंटेटरचा नाव लय गाजला. अरे नाव लय गाजला भाई बघा फेमस लय झाला. नाव लय गाजला भाई बघा फेमस लय झाला. चलिए 11 गेंद 43 की जरूरत है. करण कालन सर देखिए सही में नाम गजाए ने उन्होंने स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी से लेकर और राजू अरे खुद कोने भी बादशाह किंग उसके सामने जीरो. विकेट देखिए यहां से गिरता हुआ. चलिए यहाँ ऑर्केस्ट्रा है. टाइम आपके पास बजाइए जो टाइमिंग मिलता है. मैच देखिए अगला मैच है हाई वोल्टेज आ रहा है. यहाँ से देखिए एलिवेशन आप देख सकते हो यहाँ पर दे नहीं पाए. यहाँ पर समीकरण की बात करेंगे 10 गेंद देखिए अभी 43 की जरूरत है. यूं ही गिरते गिरते एक दिन संभल जाऊंगा. बदला नहीं किसी से खुद को बदल दूंगा. यहाँ से बहुत बढ़िया देखिए यहाँ से नारियली 40+ देखिए यहाँ से जश्न का माहौल बनेगा निश्चित रूप से. नए बैटर देखिए बात करेंगे यहाँ से. नए बैटर की बात करेंगे तो यहाँ से राजेश देखिए यहाँ से आते हुए. राजेश देखिए यहाँ से तैयार से. ओ बहुत बढ़िया देखिए ड्राइव यहाँ पर सिंगल तो लेंगे. यहाँ पर क्या दूसरे के लिए जाना चाहेंगे. यहाँ पर नहीं एक रन देखिए यहाँ से सिंगल लेने के बावजूद भी उतनी खुश नहीं है. जानते हैं मैच थोड़ा सा दूर है यहाँ से. अभी भी देखिए समीकरण की बात कर लेंगे यहाँ से. नौ गेंद
और ये चलिए खींचकर यहां से मारा गया, 2 फील्डर्स हैं यहां पर। राजू काटे देखे, ओ ये देखे रन आउट। मंजिल दूर था लेकिन 1 रन कंप्लीट है, दूसरे के लिए रन आउट है। हॅलो अरे शाहू पाटील चॉकलेट वाला नवलय गाजला, शाहू मामा चॉकलेट वाला नवलय गाजला, अरे नवलय गाजला ना मामा फेमस लय झाला, नवलय गाजला ना मामा फेमस लय झाला, नवलई गाजला न मामा फेमस लय झाला, नवलई गाजला न मामा फेमस लय झाला. अरे तिथं भरून आणतोय चॉकलेट वाटतोय साऱ्यांना, नाव आहे चर्चेत गावाला, नाव आहे चर्चेत गावाला, नाव आहे चर्चेत गावाला. अरे शाहू मामा यो शाहू मामा, अरे शाहू मामा चॉकलेट वाला नवलय गाजला, अरे नवलय गाजला न मामा फेमस झाला. क्या बात है, क्या बात है. शाहू पाटील चॉकलेट बॉय नाव आहे गाजवला, नाव नाही गाजवला फेमस झाला. क्या बात है. साहू दादा सलूट है आपको निश्चित रूप से सराहना करना चाहेंगे यहाँ से. ए चलिए भाई, ऊंचाई ली है, लंबाई की कमी है और एक बार देखिए मौका था यहाँ से. कैच छूटा है लेकिन दिल नहीं टूटा है. जानते हैं मैच करीब है एकदम से. अगर ये कैच छूट भी जाता तो उतना नाखुश नहीं, लेकिन छूटने के बावजूद भी 7 गेंद देखिए 39 की जरूरत है. गावदेवी क्रिकेट संघ शेडून बी च्या संपूर्ण प्लेयर्सला विनंती असेल, मॅनेजमेंट टीम मेंबर्स मंचावरती येऊन थांबा. एक विशेष सन्मान आपल्याला करायचा आहे. गावदेवी क्रिकेट संघ शेडून बी च्या संपूर्ण मेंबर्स मंचावरती येऊन थांबा. चलिए ऊंचाई ली, इस बार देखिए कैच कहते ना बकरी की नव झलकते ट्रेंडिंगला रुबाब अंगाने योवरला, नव झलकते ट्रेंडिंगला रुबाब अंगाने योवरला. महाराष्ट्राची शान म्हणतात आमच्या वसंत दादाला, महाराष्ट्राची शान म्हणतात आमच्या वसंत डांगरला, महाराष्ट्राची शान म्हणतात आमच्या वसंत दादाला, महाराष्ट्राची शान म्हणतात आमच्या वसंत दादाला. भलाई मैदान के अंदर मजा नहीं है लेकिन बाहर खूब मजा है भाई. अमर अकबर अंथानी, अंथानी कहाँ चले गई. चलिए बहुत बढ़िया, देखिए एंजॉय लेते हुए यहाँ से. ये देखिए रंगा यहाँ है भाई. कहती ना जो खुद को समझती है आलिया, उसे भी कभी कभी मिल जाता है कालिया. लेकिन यहाँ देखिए हमारे सब स्टार हैं, सितारे हैं. अगला मैच का इंतजार है. 6 गेंद देखिए 39 की जरूरत है यहाँ से. थोड़ा कठिन है लेकिन इससे नामुमकिन नहीं यहाँ से. बहुत बढ़िया. देखिए क्योंकि जितना भी तारीफ किया जाए इस मैनेजमेंट आयोजन करता हूँ कि देखिए क्राउड का भी सराहना करना चाहेंगे. सीडन डम्बोली कहा जाए तो देखिए कि रिस्पेक्ट क्रिकेट हमेशा देखने को मिलता है. एक रिस्पेक्ट क्रिकेट देखिए कितनी शान से देखिए मैच का आनंद ले रहे हैं. भलाई होली का दिन था आमचे लेकिन मॅनेजमेंट टीम मेंबर तकदीर दादा पाटील आणि आशिष दादा पाटील, या तुम्ही मंचावरती या. स्कायरा आकाश पाटील, आकाश दादा पाटील आपणास विनंती, आपण मंचावरती या. नहीं आकाश दादा पाटिल कहा जाए तो कभी रायगढ़ में कभी ठाणे में स्कायरा देखिए बड़ी नाम है. और तकदीर पाटिल देखिए हमेशा मैं कहता हूँ तोता उड़ा पंजाब जा पहुंचा कश्मीर है. अच्छी गेंदबाजी कर लेते लेकिन करने नहीं देता तकदीर. खास करके यहाँ पर सीडन पॉट टीम के लिए देखिए तकदीर कमाल की बल्लेबाजी करते हैं. हर खिलाड़ी देखिए अपने जिंदगी में हीरो हैं. ओ ये चले ऊंचाई ली और लंबाई भी लेता हुआ यहाँ से. अरे असुदी कोणी भी बादशाह किंग उसके सामने जीरो, असुदी कोणी भी बादशाह किंग उसके सामने जीरो. सब कहते हैं मचिंद्र को अपना रियल हीरो, सब कहते हैं चेतन को अपना रियल हीरो, कहते हैं अंश को अपना रियल हीरो, सब कहते हैं उसको अपना रियल हीरो. क्या बात है. हमारे वसंत दादा हिट दिए पूरा. ना जिम किए ना एक्सरसाइज किए हैं लेकिन सलमान से भी हिट दिए हैं. चारों खाना चित किए हैं बाकी दोनों को. वसंत दादा बहुत बढ़िया देखिए यहाँ से, लेकिन छक्का आया. रंगा देखिए उनके पास बॉडी है. रंगा को कम मत सोचिए भाई, रंग में आएंगे तो रंग बदल देंगे भाई यहाँ से. लेकिन कोई बात नहीं, अपना मानुस होने दीजिए. चलिए बात करेंगे. यहाँ पर छक्का आया लेकिन खुश नहीं. यहाँ पर कहते ना चांदनी रात में बरसात बुरी लगती है, घर में अर्थी हो तो. राजू देखिए, राजू बन गए जेंटलमैन, वो भी जॉइंट हो चुके हैं. नाचो धूम नाचो भाई, क्योंकि अब मैच में तो उतना गर्मी नहीं है लेकिन आपके डांस में देखिए मजा आ रहा है. ऐसा मानो कि एक स्वेटर एक क्वार्टर से ज्यादा गर्मी दे रही है इनकी डांस. अगला मैच में देखिए बड़ा आ रहा है भाई. वेट करिए, इंतजार करिए. जो मैच का इंतजार वेट है स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी में देखिए सेमीफाइनल में आमना सामना क्या फाइट है.
लेकिन अब देखिए फाइनल में यहाँ से अब कहीं ना कहीं यहाँ से जो चाहती थी क्राउड दर्शक, लेकिन दीवार टीम ने देखिए अच्छा क्रिकेट खेला, एक्सीलेंट क्रिकेट खेला और जीती हुई मैच को उन्होंने हाथ से गवा दिए। यहाँ से होता है कभी कभी ऐसा, कहते हैं ना वक्त बुरा रहता है रक्त नहीं। जिस दिन आपका वक्त अच्छा हो ना, आप हाथी के 2 पैर से भी निकल सकते हो, और वक्त खराब हो तो कुत्ते के पास से भी बच नहीं सकते हो। जितेश 3 रन निकाले हुआ यहाँ से, और 3 रनों की अहमियत भी बहुत होती है जितेश। एक छोटा सा पत्थर को कम मत मानिए। जब सुनसान रात अंधेरे में कुत्ता घेर लेता है ना, तब एक छोटा सा पत्थर का सहारा लेना पड़ता है। आपका 3 रनों ने वो सहारा दिया था अविनाश को, खास करके मैच फिनिश करने का। और पहली देखिए बाइकर मैन थे 2015 स्वर्गीय रतन बट ट्रॉफी में वीरेंद्र सहवाग इनका नाम मैं जोड़ा था। क्लास क्या बल्लेबाजी होता है, उम्र एज और पहले थे लोग दीवाने, जिते सब लगे हैं कमाने। जॉब में भी आपको हर रोज जाना पड़ता है। बहुत सारे सोनारपाड्याचे अक्षयजी पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम। जीतू चलिए अब देखते हैं अगला मैच की तरफ जाएंगे, लेकिन इस मैच का थोड़ा मैन ऑफ द मैच की जिक्र कर लेंगे। यहाँ से 2 बल्लेबाजों ने एक्सीलेंट बल्लेबाजी की है। आमचे कायरा 11चे ट्रॅकर आकाश पाटील शिवढोणचे यांचं इथं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत। जीतू आई माझी कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली, कोणाला पावली ग, आई माझी कोणाला पावली, पावली राजे पाटील लगो राजे पाटील, पावली राजे पाटील लगो राजे पाटील, पावली भूषण ये पाटील लगो भूषण ये पाटील, पावली आकाश ये पाटील लगो आकाश ये पाटील, आई तुझा आकाश शिरडून वाला गो, आई तुझा आकाश शिरडून वाला। थँक्यू नहीं करण देखिए उनकी भी एक टाइमिंग होती है, 30 सेकंड लीजिए 40 सेकंड लीजिए ना उनको देने वाले हम भी टाइम। तो चलिए- वळूयात आता आपण मंचावरती या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार आपण जाहीर करा। संदीप- नाही नंतर देऊया आपण, फायनल आहे ना। संदीप गोरपेकर मैन ऑफ द मैच है। देखिए क्या जब आपको देना है प्राइज दीजिए। हा आपण वळूयात मंचावरती 2 6 आले होते जयेंद्र शेठ पाटील आणि डब्याचे प्रोप्रायटर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक। जे षटकार आले होते त्यांना आपण देऊयात पारितोषिक, थोडं नंतर देऊयात। एक विशेष सन्मान बाकी आहेत, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये थांबा, आपण सन्मान करूयात या स्पर्धेमध्ये। खरं तर आपण आधारस्तंभ म्हणून आदरणीय मच्छिंद्र शेठ पाटील, चेतन शेठ पाटील, संतोष शेठ पाटील अशी बरीचशी नावं होती, पण यांना खंबीर साथ होती ती संपूर्ण आमच्या गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बी ची। या संपूर्ण मॅन पॉवरमुळे आणि या संपूर्ण मुलांमुळे खरं तर स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकाचे पर्व यशस्वीरित्या पार पडत आहे। त्यामुळे आमच्या दोन्ही आयोजकांचा असा निर्धार आहे की अगोदर आपण गावदेव क्रिकेट संघ शिरडोन बी च्या या सर्व खेळाडूंचा सन्मान करूयात। त्यामुळे मी मच्छिंद्र शेठ पाटील आणि चेतन शेठ पाटील, संतोष दादा पाटील यांना विनंती करेन की आपण अगोदर आपल्या या सर्वांचा गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बी चा हा सन्मान करूयात। सामनावीरचं पारितोषिक 11 ला आकाश पाटीलला जो कोणी नडल ना त्यांचा वाटोला होईल, वाटोला होईल, त्यांचा वाटोला होईल। 11 ला आकाश पाटीलला जो कोणी नडल ना त्यांचा वाटोला होईल, त्यांचा वाटोला होईल, त्यांचा वाटोला होईल। अरे गुरुदेचे सावले, अरे गुरुदेचे सावले। थँक्यू। यानंतर आपण सन्मान करणार आहोत गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बी यांच्या वतीने खंबीर ज्यांची साथ राहिली या स्पर्धेसाठी आमच्या सर्व टीमला, ते उद्योगपती मच्छिंद्र शेठ पाटील, चेतन शेठ पाटील आणि त्याचबरोबर संतोष दादा पाटील या सर्वांचा या ठिकाणी आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमचे गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बी यांच्या वतीने, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी मालिकावीरची आम्हाला बाईक स्पॉन्सर्ड केली त्या ॲडव्होकेट सौभाग्यवती सुवर्णाताई उदय शेठ पावशे आणि त्याचबरोबर आदरणीय उद्योगपती उदय शेठ पावशे यांनाही विनंती असेल या गायकवाड माफ करा पावशे दाम्पत्यांना आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये
आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. पावशे दाम्पत्याचा अगोदर आपण सन्मान करूयात. मालिकावीरची मोटारसायकल दुचाकी ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर्ड केलेली आहे